तो ये तस्वीरें देखिए, महाराष्ट्र की ये तस्वीरें हैं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपने साथियों के साथ और उन्हें मिठाई खिलाकर एनडीए को जो जीत मिली है उस जीत की खुशियां मनाते हुए, जीत की मुबारकबाद देते हुए। लेकिन जीत में चेहरों पर खुशी है, लेकिन एक आत्मचिंतन जरूर होगा। आत्मचिंतन इसलिए जरूर होगा क्योंकि बीजेपी ने पिछले चुनाव में 122 सीटें हासिल की थी, इस बार 101 मिली है। शिवसेना को भी जो पिछली बार सीटें मिली थी उन सीटों से पीछे गई है शिवसेना। तो निश्चित तौर पर एक आत्मचिंतन, आत्ममंथन जरूर होगा। लेकिन फिलहाल ये जीत की मुबारकबाद देते हुए, और ये तस्वीर इसलिए अहम है क्योंकि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इतिहास रचा है। पिछले 44 सालों में दूसरे ऐसे मुख्यमंत्री हैं जिन्होंने 5 साल का अपना कार्यकाल पूरा किया है। दो तस्वीरें आपकी टेलीविजन स्क्रीन पर है। शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे की तस्वीर थोड़ी देर में मीडिया के सामने आएंगे, क्या बोलते हैं, क्या कहते हैं, यह तस्वीर साफ होगी और इसी बात का इंतजार भी है। और दूसरी तस्वीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को बधाई दी जा रही है। वसंतराव नाईक के बाद दूसरे ऐसे मुख्यमंत्री जिन्होंने 5 साल का कार्यकाल पूरा किया। वसंतराव नाईक के बाद दूसरे ऐसे मुख्यमंत्री जो 5 साल कार्यकाल पूरा करके चुनाव जीते और दोबारा मुख्यमंत्री बनने जा रहे हैं। पण एक गोष्ट नक्की की अत्यंत जबाबदारीने पुढची 5 वर्ष सत्ताधाऱ्यांना काम करावं लागेल। महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जे त्यांचे रोजच्या आयुष्यातले प्रश्न आहेत, जीवन मरणाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करावं लागेल। आणि जनतेने ज्या अपेक्षेने आणि आशेने आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाला समोर ठेवून जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करावं लागेल। मला असं वाटतं हे 2 शब्द बोलल्यानंतर आपल्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचारा, त्या प्रश्नातून माझ्या उत्तरातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील। मुख्यमंत्री कोणाचा होणार? मुख्यमंत्री कोणाचा होईल हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली त्यावेळेला जो एक फॉर्म्युला ठरला होता तो 50-50% ठरला होता। तो काय तर लपून ठेवण्यात अर्थ नाही। जागा वाटप सुद्धा 144-144 असाच तो फॉर्म्युला ठरला होता। भारतीय जनता पक्षाच्या चंद्रकांतदादा पाटलांनी मध्ये आपली एक भावना व्यक्त केली की आमच्या अडचणी उद्धवली समजून घेते, त्या अडचणी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या, पण आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असेल तर सगळ्या अडचणी मी काही समजून घेऊ शकणार नाही, कारण मला माझा पक्ष पुढे चालवायचा, मला माझा पक्ष पुढे वाढवायचा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता निकाल जाहीर होत आहे लवकरात लवकर। जसं आता माझ्यासोबत माझ्या शिवसेनेची ज्येष्ठ मंडळी आहेत, आम्ही एकत्र बसू, भारतीय जनता पक्षाची वाटली तर दिल्लीचे नेते येतील, अमित भाई येतील आणि एकूणच जो फॉर्म्युला ठरला होता तो स्पष्ट करून अत्यंत पारदर्शकपणाने आम्ही जनतेसमोर जाऊ। जैसे मैंने अभी कहा कि लोकसभा का चुनाव जब होने जा रहा था उस दरमियान अमित भाई मेरे घर आए थे और हम दोनों ने बैठकर जो फॉर्मूला था वो तय किया था। अब समय आया है वो जो फॉर्मूला तय हुआ था उसके ऊपर अमल करें। तो मैं चाहता हूं कि जैसे मेरे साथ अभी मैंने कहा कि बुजुर्ग नेता सब मेरे साथ बैठे शिवसेना के, वैसे भारतीय जनता पक्ष के नेता भी बैठेंगे और जरूरत पड़े तो अमित भाई भी यहाँ आ जाएंगे और उस वक्त जो तय हुआ था उसके यहाँ सबको दिलाएंगे। और या वेळेला अत्यंत पारदर्शकपणाने हा सत्ता वाटप करून आम्ही जनतेसमोर जाऊ। शिवसेनेचे मुख्यमंत्री कोण असेल? या वेळेला अत्यंत पारदर्शकपणाने हा सत्ता वाटप करून आम्ही जनतेसमोर जाऊ। शिवसेनेचे मुख्यमंत्री कोण असेल? अरे एक मिनिट जरा थांबा, जरा एक मिनिट। म्हणून मी मगाशी तेच म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढ्यासाठी धन्यवाद दिले की जेव्हा राज्यकर्त्यांचे किंवा राजकीय पक्षांचे डोळे बंद होतात तेव्हा ही जनता डोळे उघडते आणि नुसते उघडण्याच्या डोळ्यामध्ये अंजन टाकते। तसं अंजन गेल्यानंतर अजून आम्ही डोळे चोळत मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर एकमेकाशी भांडत राहिलो तर मग या अंजनापेक्षाही जास्त अधिक तीव्र उपाययोजना महाराष्ट्रातील जनता करेल। आणि त्याकरता मला असं वाटतं की जे मी बोलले ते अत्यंत स्पष्ट शब्दात बोललेलो आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जो काही एक फॉर्म्युला हा ठरलेला आहे तो फॉर्म्युला एकत्र बसून त्याच्यावरती आम्ही निर्णय घेऊन मग मला असं वाटतं सरकार स्थापनेचा दावा करू।
मुझे लगता है कि मैंने अभी उत्तर दिया है उसका. सर हिंदी में बता दीजिए. उद्धवजी जे निकाल आले आहेत त्यात असं दिसतंय की भाजप व शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. तर सरकार विरोधात जो असंतोष किंवा एक राग होता त्याचा शिवसेनेलाही फटका बसला आहे. मी सांगितलं ते सांगितलं ना की महाराष्ट्रातल्या जनतेने सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत म्हणून मी ह्या जनतेला खास धन्यवाद देतो आहे. आणि हाच महाराष्ट्र मला अपेक्षित आहे जो आम्ही आमच्या भाषणात बोलतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो कोणापुढे दबत नाही कोणापुढे झुकत नाही ताटपणाने उभा राहतो आणि कोणते दडपण स्वीकारत नाही ते झुगारून देतो. तसं काय ते झुगारून देऊन त्यांचा मोकळेपणाने करून दिले. स्वबळावर लढताना 63 जागा आल्या होत्या. आज जागा कमी झालेल्या अशा 288 जागांबद्दल बरंच काही बोलता येईल. आपण जनरल बोलू. स्वबळावर लढताना जागा 63 आल्या होत्या. स्वबळावर लढताना 63 जागा आल्या होत्या. आता जागा कमी झाल्या. भाजपशी असलेली म्हणजे युती शिवाय नाही आता ह्या घोड्यामध्ये पाय अडकून पडण्याचा अर्थ नाही. आता पहिल्यांदा व्यवस्थितपणाने एकमेकात बोलून अत्यंत पारदर्शकपणाने निर्णय घेऊन मग सरकार स्थापनेचा दावा करून चांगलं सरकार जनतेला आणि राज्याला देणं हे आमच्या समोरचं उद्दिष्ट आहे. काँग्रेस तयारी दर्शवते की शिवसेनेने जर समर्थन करू शकतं. काँग्रेस तयारी दर्शवते की शिवसेनेने जर नाही मला कशाचीच घाई नाहीये. मी शांतपणाने बसलेलो आहे कारण सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही माझ्या मनात नाही. त्याच्यामुळे सत्तेसाठी वेळेवार काही स्वीकारणं हे माझ्या रक्तात नाही. तुमच्या बांद्र्याच्या जागेसारखीच परळीची जागा होती. त्याच्यामुळे या ज्या जागांवरती हार झालेली युतीच्या उमेदवाराची त्याच्याबद्दल मला खेद आहेच. फॉर्मूला आप कह रहे हैं जो लोकसभा के दौरान मैं नहीं कह रहा हूँ हम दोनों मिलकर कर रहे हैं और आप ये किसके कर रहे हैं. अरे तुम्ही होतात ना तुम्ही साक्षीला होतात ना अमित चंद्रबाबू. शहाची तुमची चर्चा झाली होती तर नेमकं काय ठरलं होतं त्या तो नेमका काय हे जरा तुम्ही कृपा करून एक काम करा. तुमच्या त्या आर्काइव्ह मध्ये वगैरे आमची बीओसी मध्ये जी पत्रकार परिषद झाली होती ते कृपा करून तुम्ही काढा तुम्ही बघा आणि जनतेला दाखवा. भाजपला स्पष्ट इशारा आहे का म्हणजे एक प्रकारची इशारा वगैरे नाहीये. जे ठरलं होतं त्याची आठवण आहे. उद्धवजी शरद पवार यांनी उद्धवजी सत्ता स्थापनेसाठी जर शरद पवार यांनी तुम्हाला सन्मान केला तर तुम्ही हात द्याल का? मला असं वाटतं जर तर वरती बोलण्यात काय अर्थ नाही. सर यही सवाल पूछिए कि जो कांग्रेस क्या है एग्जैक्टली मैंने इसलिए कहा हमें अभी उस वक्त जो हमारी प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी आप कृपा करके आपके ऑफिस में उसका होगी वो निकाल कर आगे निकल जनता को भी दिखाई मुझे भी दिखाई. अरे थांबा ना पहिले एक एक पाऊल पुढे जाऊ ना एकदम तुम्ही ह्याला पुढे जाते. मी पुन्हा एकदा सांगतो की जो फॉर्म्युला म्हणजे त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये ते जे काय ठरलं होतं त्या अनुषंगाने आमच्या दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमेकात बसतील आणि हिसाबजाही न करता शांतपणाने पारदर्शकपणाने जनतेसोबत जातील. आपके मुंह में घी शक्कर शिवसेना के बीच में जो टेंशन था चुनाव के टाइम कई सीटों पे ऐसा था कि नहीं जैसे मैंने कहा कि अब क्या हुआ कैसे हुआ वो बाद में बात कर सकते लेकिन क्या करना है उसके ऊपर एक विचार विमर्श होना चाहिए और आगे जाने के बाद देख सकते हैं कि अगर कुछ गलतियां हुई होगी तो उसको दोहराएंगे नहीं. बड़ी जीत मिली है पिता होने के नाते आपकी क्या भावनाएं हैं आप किस तरह से महसूस करें वो आप शेअर करें हमारे साथ. मी आदित्यकडे मी पण बसले रश्मी पण बसलेली आहे. आई वडील म्हणून आम्हाला नक्कीच अभिमान आहे की स्वतःहून आदित्य पुढे येतोय आणि तो स्वतः पुढे येत असताना जनता त्याला प्रेम देते आशीर्वाद देते. मी अक्षरशः आपल्या माध्यमातून या तमाम जनतेसमोर नतमस्तक होतो
आणि मी त्यांना हेच सांगेन की हे आशीर्वाद, हे प्रेम असेच कायम आमच्या पाठीशी सदैव असू द्या, कारण आपलं प्रेम, आपले आशीर्वाद हीच आमची शक्ती आहे, हीच आमची ताकद आहे. बाकी आम्ही अशी वेळी वाकडी स्वप्न बघणारी माणसं नाही आहोत. उद्धवजी गेल्या 5 वर्षात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस एनसीपी तसा पाहायला मिळाला नाही. अरे एक मिनिट, त्याला पूर्ण करून द्या ना, पूर्ण करून द्या. उद्धवजी गेल्या 5 वर्षात काँग्रेस एनसीपी तसा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पाहायला मिळाला नाही. विरोधी पक्षाची भूमिका ही शिवसेनाच बजावत होती. अशा याच्यात काँग्रेस एनसीपीला तसं चांगलं यश मिळतं, त्यांच्या जागा वाढतात, की तुम्ही कसं पाहता? मी त्यांना हेच सांगेन की गेले 5 वर्ष झोपतात तसे पुढची 5 वर्ष झोपू नका, म्हणजे आमच्यावरचं कामाचा भार पण हलको होईल. राजकारणाबद्दल काय वाटतं? जागा वाढल्या, शरद पवार म्हणतायत की मी ज्या धंद्यावरची सभा घेतली त्याच्यामुळे त्याचा एक मोठा परिणाम महाराष्ट्रात. मग चांगलं आहे ना, दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून मला पोटात दुखणारं मी नाहीये, आनंद आहे मला. भाजपने शरद पवारांना जे लक्ष केलं होतं त्याचा कुठे फटका बसला असं वाटतं ग्रामीण भागात, विशेषतः जी ईडी चौकशी असते. एकूणच हा कोणाचे व्यक्तीवरती किंबहुना पक्षावरती केंद्रित हा प्रचार कधी असू नये. हा प्रचार निवडणुका मी माझ्या सभात सांगत आलो की आम्ही जेव्हा आमच्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार करतो तेव्हा त्या उमेदवाराला आमदार बनवण्यासाठी प्रचार असतो, हा भाग वेगळा. पण केवळ तेवढाच पुरता प्रचार नसतो, पण आपलं भवितव्य घडवणारीही निवडणूक असते. कोणाच्या हातामध्ये, कोणत्या विचारसरणीच्या हातामध्ये आपण आपलं आयुष्य देऊ इच्छिता, आपलं राज्य देऊ इच्छिता, त्याच्यासाठी ही निवडणूक असते. समोर कोणतरी दिसतंय आणि त्याला विजयी करायचे, केवळ त्याच्या स्वतःसाठी ही निवडणूक नसते. पक्ष बदललेल्या अनेकांना प्रेस कॉन्फ्रेंस में सारी बातें हुई, लेकिन मुख्यमंत्री उस प्रेस कॉन्फ्रेंस में अभी 5 बजे तक कुछ तय करना ऐसी कोई पाबंदी नहीं है, होगा ना जरूर. पक्ष बदललेल्या अनेकांना अभी मैंने साफ कर दिया कि अभी 5 बजे तक कोई ऐसी पाबंदी नहीं है, समय है, शांती से विचार कर सकते. पक्ष बदललेल्या अनेकांना नाकारलेलं आहे. हो, हे अत्यंत महत्वाचं मी म्हणेन एक मोठं काम जनतेने केलेलं आहे. ह्याचं कारण मंदी आली हे तर सगळेच म्हणतात, पण धुळाई मशिदीवर सुद्धा मंदी आली. तुमचं मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं आहे का आता या निकालानंतर? निकालानंतर बोलणं झालं. त्यांनी मला विचारलं आपण किती वाजता प्रेस भेटेल, मी सांगितले 4, मला म्हणाले 4:30. त्याच्यामुळे तुम्हाला तो पुढे जाऊ ते तिकडे बीजेपीचे कव्हर करणारे आहेत. ठीक आहे. मला असं वाटतं पहिल्या निवडणुकीच्या निकालानंतरचा आपला हा वार्तालाप पहिला चांगला झालेला आहे. आपण सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपलंही प्रेम असंच सदैव आमच्या सोबत राहू द्या. आपण दोघेही मिळून म्हणजे प्रसार माध्यम आणि राजकीय पक्ष, विशेषतः मी शिवसेना बोलेन की आपण दोघं मिळून या जनतेला बांधली जाऊ, ही बांधिलकी आपण प्राणपणाने निभावूया, एवढीच विनंती. उद्धव ठाकरे को आप सुन रहे थे, शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे का, और साफ तौर पर कह दिया कि शिवसेना झुकने वाली नहीं थी और झुकने वाली नहीं है. और जब अमित शाह पहुंचे थे मातोश्री और जो बातचीत हुई थी उस बातचीत में 50-50 फॉर्मूले पर सहमति बनी थी और हम उसी फॉर्मूले पर बरकरार रहेंगे और झुकेंगे नहीं, और अगर जरूरत पड़ती है तो अमित शाह को खुद चलकर मातोश्री आना होगा. ये बात कहिए, बड़ा बयान शिवसेना का, यानी पूरी तरीके से आंखें दिखाने के लिए तैयार. कॉन्फिडेंस इसके पीछे, जो कॉन्फिडेंस उद्धव ठाकरे में दिखाया गया उसके पीछे वजह क्या है उस पर हम चर्चा करेंगे. लेकिन साफ तौर पर दो टूक शब्दों में उद्धव ठाकरे ने कह दिया कि शिवसेना का सीएम पद पर दावेदारी बनती है. 50-50 के फॉर्मूले पर सहमति बनी थी. 16 फरवरी आपको याद होगा ये तारीख थी जब लोकसभा चुनाव से पहले अमित शाह पहुंचे थे मातोश्री, वहां पर बातचीत हुई थी. उसके पहले जबरदस्त बयानबाजियों का दौर चला था. वहां पर एक बैठक होती है और बैठक के बाद सुर बदल जाते हैं शिवसेना के नेताओं के, साथ ही सामना में भी भाषा बदल जाती है. माना यह जा रहा है कि शायद इस तरीके की कोई बातचीत हुई थी उस दौरान. राजेश चौधरी इस वक्त हमारे साथ भारतीय जनता पार्टी के जुड़े हुए हैं. राजेश चौधरी, शिवसेना पूरी तरीके से तैयार है आंखें दिखाने के लिए, 50-50 से कम कुछ भी मंजूर नहीं? देखिए, ये तो स्पष्ट है कि भारतीय जनता पार्टी और शिवसेना का गठबंधन जो था वो सफल हुआ है और वहां पर हम सरकार बनाने की स्थिति में हैं. अब हमारे इंटरनल क्या समझौता हुआ है, क्या हुआ, उस पर हम फॉलो करेंगे, क्योंकि हमारा चुनाव से पहला गठबंधन है. ऐसा नहीं है कोई हम आज चुनाव का परिणाम आने के बाद फॉर्मूला मंजूर है. अब जो भी फॉर्मूला हमारे नेतृत्व ने बैठ करके तय किया होगा, हम बड़ी पार्टी के रूप में उभरे हैं, सबको दिख रहा है, चाहे वो हरियाणा होगा, चाहे वो महाराष्ट्र होगा. सिंगल लार्जेस्ट पार्टी के रूप में हम आए
तो हमारे नेतृत्व ने जो बैठ के तय किया होगा, और जो बड़ी पार्टी होती है स्वाभाविक रूप से नहीं, उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री के दो लिए शब्दों में कह दिया कि जब अमित शाह मातोश्री पहुंचे हुए थे और अमित शाह मातोश्री गए थे लोकसभा चुनाव से पहले, यानी ये बहुत पुराना समझौता है। अब फरवरी की तारीख थी और मैं ठीक हूं तो वो 16 तारीख थी, उस दौरान ये बातचीत हुई है, उस दौरान बातचीत हुई है, 50-50 फॉर्मूले पर सहमति बनी है और साफ तौर पर कह दिया कि इससे कम कुछ भी मंजूर नहीं। यहां तक कि आप भाषा समझिए कि अमित शाह को खुद चलकर मातोश्री आना होगा, यानी किसी भी हालत में समझौता करने को तैयार नहीं है शिवसेना। देखिए, वो हमारे सहयोगी हैं, हम साथ साथ मिलकर के चुनाव लड़े हैं। अमित शाह जी और उद्धव ठाकरे जी के बीच में क्या बातचीत हुई है वो दोनों जानते होंगे, और समय आने दीजिए, समय के साथ साथ सारी चीजें स्पष्ट होंगी। महाराष्ट्राच्या जनतेने फडणवीस बोल रहे हैं। अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा कौल दिलेला आहे आणि पुढचं सरकार हे पुन्हा महायुतीचं होणार याबद्दल आता कोणाच्याही मनामध्ये शंका राहिलेली नाही। काय भूपेंजी आई त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने हा जो अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा कौल दिला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचसोबत आमचे नेते आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आमचे अध्यक्ष श्री अमितभाई शहा आणि आमचे कार्याध्यक्ष श्री जगतप्रकाशजी नड्डा यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय चांगली वाटचाल या निवडणुकीची आम्ही सर्वांनी केली। त्याचसोबत आमचे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल, शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे असतील, आमचे रामदासजी आठवले असतील किंवा विनायकराव मेटे असतील, सदाभाऊ खोत असतील, माधवराव जानकर असतील, अशा सगळ्या नेत्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो की अतिशय चांगलं सहकार्य महायुतीचं आम्हाला मिळालं आणि त्यामुळे एक चांगला विजय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळाला। खरं तर ही विजय साजरा करण्याची वेळ आहे, फार विश्लेषण करायची वेळ नाही आहे। तरी देखील मला असं वाटतं की एकूणच जर आपण याच्याकडे बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा जर आपण विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही 260 जागा लढलो होतो आणि आम्हाला 122 जागा मिळाल्या होत्या। यावेळी आम्ही 150 आणि आमचे मित्र 14 अशा जागा लढलो आणि आता जे कल आहेत त्यात 105 किंवा त्याच्या पुढे मागे आम्हाला जागा मिळतील। म्हणजे आपण जर विचार केला तर आमचा जो स्ट्राईक रेट आहे हा मागच्या निवडणुकीमध्ये 47% होता, तो यावेळेस 70% आमचा स्ट्राईक रेट आहे। म्हणजे जेवढ्या जागा आम्ही लढवल्या त्यापैकी 70% जागा या आमच्या निवडून आलेल्या आहेत। आपण जर मतांची टक्केवारी जरी बघितली तर मागच्या वेळेस 260 जागा लढवून आम्हाला एकूण मतांपैकी 28% मतं मिळाली होती। आता 150 आणि समजा 14 अशा 164 जागा लढवून आम्हाला 26-26.5% मतं मिळालेली आहेत। म्हणजे आमच्या मतांमध्ये देखील भरघोस अशा प्रकारची वाढ ही या ठिकाणी झालेली आहे। एकूण ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे खरं आहे की 122 मागच्या वेळेस आम्ही होतो, आता त्याच्या मतांमध्ये देखील भरघोस अशा प्रकारची वाढ ही या ठिकाणी झालेली आहे। एकूण ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे खरं आहे की 122 मागच्या वेळेस आम्ही होतो, आता त्याच्यापेक्षा कमी जागा आहेत, पण आम्ही जागा लढवल्याही कमी आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की साधारणपणे आपण जर महाराष्ट्राच्या इतिहासातले निवडून येणाऱ्या पक्षांचे स्ट्राईक रेट बघितले तर त्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट हा भाजप आणि सेनेचा, आमच्या महायुतीचा स्ट्राईक रेट हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये जनतेचं प्रचंड मोठं समर्थन हे आम्हाला मिळालं आणि जवळजवळ सर्व भागांमध्ये महाराष्ट्राच्या आमची कामगिरी चांगली राहिली आहे। कुठे मागच्या वेळेसपेक्षा काही जागा कमी अधिक झाल्या असतील
पण तरी देखील सगळ्या भागात आमची कामगिरी ही निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय चांगली राहिली आहे. हे खरं आहे की 2 निकाल आमच्याकरता धक्कादायक आहेत. एक म्हणजे साताऱ्याचा जो काही लोकसभेचा निकाल आहे, ज्या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज हे आमचे उमेदवार होते आणि ते निवडून येऊ शकले नाहीत, याचा आम्हाला धक्का आहे. आणि परळीचा देखील आम्हाला त्या ठिकाणी धक्का आहे, कारण आमचं असं ठाम होत होतं की पंकजा मुंडे या निश्चितपणे निवडून येतील. काही निश्चितपणे आमचे काही मंत्री देखील पराभूत झाले आहेत, त्याचं विश्लेषण आम्ही योग्य वेळी करू. पण एकूणच या ज्या काही जागांच्या संदर्भात थोडं मागे पुढे झालंय, याचं प्रामुख्याने एक कारण हे देखील लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात बंडखोरी ही दोन्ही पक्षांमध्ये झाली आणि त्या बंडखोरीचा फटका हा काही प्रमाणात आम्हाला पडलाय, हे आम्हाला मान्यच करावं लागेल. पण आता जे काही इतर लोक निवडून आले आहेत, आतापर्यंत त्यातल्या 15 लोकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते आमच्या महायुतीसोबत येणार आहेत. उरलेल्यांपैकीही माझा अंदाज असा आहे की ते महायुतीसोबत येतील, कारण अनेक लोक त्यातले हे आमचेच आहेत आणि या निवडणुकीत काही सेनेचे लोक जागा वाटपामुळे आमच्या विरुद्ध लढले, काही आमचे लोक सेनेच्या विरुद्ध लढले, काही आमच्याच विरुद्ध लढले, असे काही निवडून आलेले आहेत. त्यामुळे यातले साधारण आतापर्यंत जी काही माझी चर्चा झाली आहे त्यात 15 लोक हे आमच्यासोबत या ठिकाणी निश्चितपणे येतील, असा माझा अंदाज आहे. हा आकडा वाढू देखील शकतो. एकूणच जर आपण बघितलं तर या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करत असताना विरोधी पक्षाला काही जागा निश्चित वाढवून मिळाल्या आहेत, पण त्या काही इतक्या जास्त नाही आहेत की फार काही विरोधी पक्ष प्रबळ झालाय किंवा खूप त्यांना विजय मिळालाय. अशा प्रकारची परिस्थिती मला कुठेही दिसून येत नाही. आणि निश्चित मला असं वाटतं की एक सक्षम विरोधी पक्ष असला तर लोकशाहीमध्ये त्याचा फायदाच होतो. त्यामुळे विरोधी पक्ष देखील सक्षमतेने काम करेल अशी माझी निश्चितपणे त्या ठिकाणी अपेक्षा आहे. या जनादेशाचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो, अत्यंत आनंदाने स्वीकार करतो आणि लोकांचे आभार मानून स्वीकार करतो. आज विधानसभा के चुनाव में अरे बाकीच्यांचे चॅनल चालले पाहिजे की नाही, फक्त मराठी. चलिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को आप सुन रहे थे और उधर प्रधानमंत्री मोदी है वाराणसी में कार्यक्रम